लातूरचे डॉक्टर विठ्ठल घाणे ते इथं बघायला आले. त्यांच्या कारावागातलं की मुलाचं लग्न ठरलंय, हे स्वतःच्या पायावर स्वावलंबी झालेलं आहे, फक्त ह्याला आधार देण्याचा गरज आहे. ठीक आहे म्हणले, आपण पालक पण शिकवू म्हणले याचा. मग त्याने 2006 मध्ये माझा विवाह करून दिला. तर आता 4 वर्षाचा मुलगा आहे मला सार्थक म्हणून, 3 वर्षाची मुलगी सृष्टी म्हणून. तर आम्ही दोघं आनंदाने इथं पती पत्नी संसार हाकू शकतो. विवाह हा अपंगांचा अधिकार आहे हे स्वाधार केंद्र मानते. केंद्राने पुढाकार घेऊन विकलांगत्व हाच एक धर्म, हीच एक जात मानून 32 अपंग जोडप्यांचे विवाह लावले आहेत. विवाहामुळे अपंगांच्या जीवनात अडचण नव्हे तर आनंद निर्माण होतो व अंध अपंगांची मुले डोळस व सपंग होतात हेही सिद्ध होते. मराठवाड्यातील एक आदर्श अशा प्रकारची ही संस्था आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पद्धतीने अंध आणि अपंग यांच्यासाठी त्यांचं पूर्णता पुनर्वसन करणारी योजना राबवणारी अशा प्रकारची संस्था माझ्या पाहण्यात दुसरी नाही. अनुकरणीय अशा प्रकारचं काम हे या संस्थेमध्ये होतं. तर हे जे काम आहे हे मिशनरी पद्धतीचं काम आहे. त्याच्यामध्ये पूर्णतः जीव ओतून हे काम करावं लागतं. आणि मला स्वतःला याच्यामध्ये खूप आनंद वाटतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिश्चंद्र सुडे हे जे या संस्थेचे संस्थापक आहेत त्यांनी हे काम सुरू केलं आणि गेली अनेक वर्ष हे काम चालवलं. शासनालाही मार्गदर्शक ठरावी अशी ग्रामीण अपंगांच्या संपूर्ण पुनर्वसनाची पर्यायी कार्यपद्धती स्वाधारच्या स्वरूपात प्रत्यक्षात आली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची दखल अनेक वृत्तपत्रांनी व संस्थांनी घेतली आहे. स्वाधार केंद्राच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. असे म्हणतात की कोणत्याही यशाच्या पाठीमागे कष्टाचा डोंगर असतो. त्याचप्रमाणे स्वाधारच्या यशाचे गमक हे कठोर परिश्रमच होय. मला सतत जाणवायचे की आपल्यावर समाजात ऋण आहे. आपल्या शिक्षणाची संधी दिली, शिकत असताना अनेक शिक्षकांनी मदत केली. त्यामुळे मग नेहमी वाटायचे की आपण सामाजिक कार्य करावं. गांधी जन्मशताब्दी निमित्त वाचन करण्यात आलं. सत्याचे प्रयोग मी पुस्तक वाचलं आणि गांधी जन्मशताब्दी दिवशी जे भाषण केलं मी त्या भाषणामध्ये संकल्प जाहीर केला की मी आयुष्यामध्ये नोकरी करणार नाही. गांधीजीच्या जीवन मूल्यांचा प्रचार स्वतः आचरण करून त्या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी जीवनाचा पूर्ण वेळ खर्च करण्याचा संकल्प केला. आम्ही उजेडला गेलो आणि तिथे एका वसाहत पडलेल्या पडक्या वाड्यामध्ये हे काम सुरू केलं. आणि तिथं काम सुरू केल्यानंतर लोकांना आधी पटायचं नाही की बा अंध माणसं काम करू शकतात. पण प्रत्यक्ष काम बघून मग लोकांचं सहकार्य वाढायला लागलं. आणि मग हे जसं कामाचा व्याप वाढत चालला तसं तिथल्या घरमालकाला वाटलं की आता हे राहील त्याचं घर आणि कसं त्याची जमीन. आणि मोठा वाडा असल्यामुळे त्यांना गैरसमज झाला की आमचं हे घर बळकून टाकले. मग त्यांनी काय केलं की ते भाडंवाढ केली आणि हॅरेसमेंट करायचं आणि घराच्या बाहेर काढून टाकलं. मग तिथून आम्ही बुधळ्याला यायचं ठरवलं. तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय उमेश सारंगी व उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या विशेष प्रयत्नामुळे संस्थेला 2.5 एकर गायरान जमीन उपलब्ध झाली. प्रतिष्ठानाचे आधारस्तंभ माननीय डॉक्टर दादासाहेब गुजर व यदुनाथ थत्ते काका यांनी उभारलेल्या निधीतून स्वाधार केंद्राची बुधोडा येथे नव्याने सुरुवात झाली. सुडे साहेब ज्यावेळेस आमच्या गावी आले त्यावेळेस कुडाची घरं असल्यामुळे दोन वेळेस तर त्यांच्यावर असे प्रसंग आले ती वाड्या वादण्यामध्ये ती झोप्या उद्ध्वस्त झाले. एक वेळ तर गंभीर असा प्रसंग आला की अग्नीमुळे ते जळून पूर्ण भस्मसात झाले. एवढे हाल अपेष्ट होत असताना त्यांनी डगमगले नाही. त्यांनी परत आणखी उभं राहून जे काय कार्य आपलं होतं ते कार्य सतत चालू ठेवलं. स्वतः डीएड आहे. आज जर रिटायर झाले असते तर निश्चित 30-35 हजार पेन्शन मिळाली असते. परंतु या कशाचाही विचार न करता या जोडीने स्वतःला झोकून दिलं. वडिलांना
वाटणीत जमीन मागून ती जमीन मिळालेली विकून त्यांनी या प्रकल्पाला लावलेली. एवढा जबरदस्त त्याग आणि म्हणून या परिसरामध्ये एवढा त्यागी प्रकल्प चालवणार आम्हाला दिसत नाही. प्रारंभ शून्यातून होतो आणि पुढे ब्रह्मांड निर्माण होते. बीजाचे वटवृक्षात रूपांतर होते. सुडे दाम्पत्याने लावलेल्या स्वाधारचे बीज परिश्रमपूर्वक वाढविले. आज बहरलेल्या या वटवृक्षावर भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारी पाखरे त्याच्या सुरक्षित सावलीत आनंदाने राहतात. या सावलीतील समाधान त्यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी फुलताना दिसते. संस्था सूरसंगम कलासंच हा कलासंच चालवते. ह्या कलासंचाच्या माध्यमातून संस्था आपणही सामाजिक ऋण फेडावं म्हणून या अंधांच्या माध्यमातून जनजागृती करीत असते, ज्यामध्ये हुंडाबंदी, दारूबंदी, वन संवर्धन, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री भ्रूण हत्या अशा विविध समस्येवरती प्रकाश टाकते आणि जाणीव जागृतीचे कार्य ही संस्था करत असते. आपण क्षणभरापुरते असे म्हणू की अंधांना न्याय मिळाला पाहिजे, अपंगांना न्याय मिळाला पाहिजे, अंधांसाठी अपंगांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्याविषयीची एक 5 मिनिटाची हळहळ आपल्या निश्चित सगळ्यांच्या मनामध्ये येते. पण प्रत्यक्ष दिवस रात्र त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासाठी काम करणारी किती माणसं आपल्याकडे आहेत. आणि असा हा माणूस स्वतःला पूर्ण विसरून, कुटुंबाला पूर्ण विसरून फक्त अंध अपंगासाठीच काम करतो. म्हणून मी असं म्हणत असतो की हरिश्चंद्र सुडेसारखी माणसं पुन्हा पुन्हा होत नाही. स्वधारमध्ये जावं आणि त्या अंधांना, त्या अपंगांना बघावं. असं कधी कधी आपलं स्वतः लाजिरवाणं वाटतं की अरे ते आपल्यापेक्षा खूप वरचढ आहेत, ते आपल्यापेक्षा फार पुढे आहेत, ते आपल्यापेक्षा फार सुखी आहेत. त्यांचं सुख बघून आपण ते सुख घ्यावं इथपर्यंत त्या स्वधार केंद्रामध्ये त्यांना ते सुख मिळतं. गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. अपंगांचे जीवन अपंगत्वामुळे अडत नाही. सपंगाप्रमाणेच ते सुद्धा सक्षमपणे जीवन जगू शकतात. हवी असते त्यांना फक्त संधी. अपंगत्वाचा अडसर बाजूला सारून त्यांच्यातील वेगळेपणाला सामावून घेण्याची तयारी, वेलीला मांडवाचा आधार दिल्यावर ज्याप्रमाणे ती वाढते, फुलते, तसेच अपंगांचे जीवनही आधार प्रोत्साहनामुळे नक्कीच बहरते. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठीही आपण काही केले पाहिजे, ही सामाजिक ऋणाची भावना स्वाधार केंद्र जपते. परिसरातील गावांच्या विकासाकरिता महिला सक्षमीकरण, जल पुनर्भरण, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड तसेच लोकप्रबोधनाचे विविध उपक्रम प्रतिष्ठान राबविते. यात स्वावलंबी अंध अपंग मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. स्वाधार केंद्रातील पुनर्वसन प्रकल्पामुळे अनेक अंध अपंगांच्या जीवनाचा कायापालट झाला असला तरी समाजातील हजारो अंध अपंग हे अजूनही दुर्लक्षित जीवन जगत आहे. कारण समाजातील लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला नाही. जग जरी पुढे गेले तरी अपंगांच्या विवंचना काही संपल्या नाहीत. अपंग मुली या अपंग तर असतातच, शिवाय महिला म्हणून त्या खूप त्यांना मागासले पण येतं आणि त्यांच्या शिक्षणाचा पण प्रश्न असतो. त्यांना लवकरात शिक्षण तर देतच नाहीत, घरातच ठेवतात. शिवाय आई वडिलांच्या नंतर त्यांना कोण सांभाळणार हाही प्रश्न असतो.
99% अपंगत्व हे टाळता येऊ शकतं. कारण ते अपंगत्व वेळीच न मिळालेल्या वैद्यकीय सेवा किंवा कुपोषण, मूळतः गरिबीमुळं आणि अज्ञानामुळं आणि अपुऱ्या सुविधांमुळं अपंगत्व टाळता आलेलं नाहीये आणि ती व्यक्ती अपंग झालेला असते. मग जर ह्याच गोष्टी त्या अपंगत्वाला कारणीभूत असतील तर साहजिकच त्या अपंग व्यक्ती अपंग होण्यासाठी हे शासन आणि समाज कारणीभूत आहे म्हणायला हरकत नाही. मग अशा वेळेला पाप पुण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही. समाजाकडून शासनाकडून झालेला तो अन्याय आहे आणि त्यामुळंच शासनाची आणि समाजाची जबाबदारी बनते की या अपंग असलेल्या व्यक्तीला मग पुढे सामाजिक न्याय मिळवून देणं, म्हणजेच त्याला पुनर्वसनाच्या सेवा आणि त्याला इतर सर्वसामान्यपणे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा सुविधा संधी उपलब्ध करून देणं मग आपली शासनाची आणि समाजाचीच जबाबदारी बनते.